श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 619. अनंत प्रकारच्या या सूक्ष्म परीक्षांना सामोरं जात जात भरतजी चित्रकूट पर्वतावरच्या प्रभू रामचंद्रांच्या आश्रमामध्ये दाखल झाले. मन सतत हेंकाळत होतं, कधी सुख दुःख, कधी शोक किंवा या वियोगाच्या दुःखामध्ये. परंतु जेव्हा प्रभू रामचंद्रांची पाठमोरी मूर्त भरतजींच्या डोळ्यासमोर आली, गोस्वामीजी म्हणतात की या सर्व समुदायांना, या सर्व असलेल्या भावभावनांच्या कल्लोळाला भरतजी विसरून गेले आणि एखादा दंड ज्याप्रमाणे खाली कोसळावा त्याप्रमाणे भरतजी प्रभू रामचंद्रांच्या या पाठमोऱ्या मूर्तला शरणागत भावनेने, हे स्वामी, हे नाथ, मी शरण आलोय, मला वाचवा, मला सांभाळा, असा आर्त भावनेने त्यांचा धावा करत नतमस्तक झालेले आहेत. लक्ष्मणजी जे प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये आहेत, ते या विधा मनस्थितीत आहेत की आपण सेवेमध्ये खंड पाडून प्रभू रामचंद्रांना त्यांच्या या संवादामध्ये थांबवून भरतजींच्या आगमनाची सूचना द्यावी, का आपण आपला सेवा धर्म सांभाळत जेव्हा प्रभू रामचंद्र आपल्याला विचारतील त्यावेळेला सांगावं. परंतु शेवटी या दोघांमधलाही सुवर्ण मध्य काढत लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांच्या चरणांवर नतमस्तक झाले आणि अत्यंत मृदू भाषेत भरतजींच्या आगमनाची सूचना त्यांनी प्रभू रामचंद्रांना दिली. भरत आलेला आहे आणि दिसत नाही हे बघताच एखादी माय जशी आपल्या लेकराचा आवाज ऐकून सैरभैर व्हावी, तशी प्रभू रामचंद्रांची अवस्था झाली. कुठं आपल्या अंगावरचा शेला, कुठं हातातला बाण, कुठं धनुष्य, कुठं भाता, याची देखील शुद्ध या साधू समाजामध्ये उभ्या असलेल्या या मर्यादा पुरुषोत्तमाला राहिली नाही. आपला परमप्रिय भाऊ, आपला परमप्रिय भक्त भरत आणि त्याचं आगमन झाल्याचं कळताच प्रभू रामचंद्र झट दिशेने आपल्या आसनावरून उठले आणि भरताला सर्व दिशेने पाहू लागले. भरत ज्या क्षणी त्यांना दिसला त्या क्षणी ते भरताकडे धावत गेलेले आहेत आणि त्याला जबरदस्तीने उचलून आपल्या हृदयाशी लावलंय. ज्या भरताला मनामध्ये वारंवार हा संकोच होता की प्रभू रामचंद्र आपला स्वीकार करतील का नाही, प्रभू रामचंद्रांनी साधू संतांच्या साक्षीने या चित्रकूट पर्वतावरती भरताचं अशा पद्धतीने हृदयाला लावून स्वागत केलेलं आहे. गोस्वामीजी या प्रभू रामचंद्र आणि भरत भेटीचं वर्णन नाना प्रकारे करू पाहत आहेत, परंतु त्यांची वाणी कशा पद्धतीने या भेटीमध्ये दडलेल्या भावनांना व्यक्त करू शकत नाही, त्याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. मिलनी प्रीति की मी जाई बखानी, कभी कुल गम करम मन बानी, परम प्रेम पूरन दो भाई, मन बुद्धि चित हमिति बिसराई, कहु सुप्रेम प्रगट को करई, केहि छाया कभी मति अनुसरई, कभी ही अर्थ आखर बलु साचा,
अनुहरिताल गती नटुनाचा, अगम स्नेह भरत रघुबर को, जह न जाई मनु विधि हरिहर को। सो मैं कुमति कहो के ही भांति, बाज सुराग की गाढ़रताती, मिलनी बिलो की भरत रघुबर की, सुरगन सभय धक धकी धर की, समुझाए सुर गुरु जड़ जागे, बरशी प्रसून प्रसंसन लागे। मिली सपे मरी पुसूद नहीं, केवटु भेटे राम, भूरी भाय भेटे भरत, लक्ष्मण करत प्रणाम। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, काल अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावरती प्रभू रामचंद्र आणि भरत भेटीचं चरित्र आपण ऐकलं. हृदयाचा दाह शांत करणारी ही भरत चरित्राची कथा आपल्यासारख्या सामान्य जीवांना देखील जी इतका आत्मिक आनंद देते. विचार करा, ज्यांनी या त्रितापाच्या दाहातून या चित्रकूट पर्यंतचा प्रवास केला असेल, त्या भरतजींच्या हृदयाला प्रभू रामचंद्रांचा हा स्पर्श किती विलक्षण आनंद आणि समाधान देत असेल. तेव्हा आपण या सामान्य पातळीवरून, या भूलोकावरून या चित्रकूट पर्यंत कदाचित जो हा हृदयस्थ प्रांत आहे तिथपर्यंत कदाचित जाऊ शकणार नाही. त्यामुळे समर्थ जसं सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतात की दुरुनी माझा नमस्कारो, त्या पद्धतीने या बंधुद्वयींना आपण मनोभावे साष्टांग प्रणिपात करूयात आणि गोस्वामी तुलसीदासांच्या या चौपायांमधलं हे विलक्षण सौंदर्य गुरुकृपेने अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात. मी आपणास ज्या पद्धतीने वारंवार सांगतो की गोस्वामी तुलसीदासांनी हे काव्य कलियुगामध्ये लिहिलेलं नाही. हा देह केवळ कलियुगामध्ये होता, परंतु उन्मनी अवस्थेच्या आधाराने त्रेतायुगामध्ये जाऊन प्रत्येक क्षणाक्षणाचं या अत्यंत सूक्ष्म दृष्टीने तुलसीदासांनी वर्णन या चौपायांमध्ये ठेवलेलं आहे. आपण काही दिवसांपूर्वीच जेव्हा भरतजी या चित्रकूटच्या दिशेने येत आहेत आणि जेव्हा त्यांच्या या चतुरांगिणी सेनेमुळं खूप मोठा धुराळा या चित्रकूट पर्वतावरून लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र पाहतायत, त्यावेळेला गोस्वामीजींनी तुलसी उठे अशा पद्धतीने जणू काही स्वतःचं अस्तित्वच त्या छंदामधून प्रगट केलं होतं. ही सर्व काही तुलसीदासांनी प्रथम दृष्टीने निहाळलेली कथा आहे आणि हे आपलं सद्भाग्य आहे की आपल्याला या प्रत्येक प्रसंगामध्ये गोस्वामीजी सद्गुरु कृपेच्या आधाराने सामील करून घेत आहेत. आपला पुण्यांश तेवढा नाही, निदान माझा तरी नाही, परंतु तरी देखील प्रत्येक जीवाची ही स्वाभाविक ताण आहे प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाण्याची. ती निदान या चौपायांच्या आधाराने, या शब्दांच्या आधाराने आम्हाला गोस्वामीजी निश्चितपणे पुरवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु सज्जनो, शेवटी शब्द आणि अर्थ यांना देखील मर्यादा आहेत. श्री महाराज म्हणायचे की साखर या विषयावरती पानभर लिखाण करण्यापेक्षा 4 दाणे साखरेचे जिभेवरती टाकताच त्याचे सर्व गुणधर्मांची अनुभूती आपल्याला स्वाभाविकपणे होते. प्रभू रामचंद्र भरत या
परमात्मा आणि भक्ताच्या मिलनाची ही कथा, या संत शिरोमणी चरित्राचं हे जडणघडणीची ही कथा, या चित्रकूटापर्यंत हा देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास करत पोचलेल्या भरतजींची ही कथा, सूक्ष्मातला सूक्ष्म ज्ञानवंत कवी जरी असला तरी तो केवळ शब्दाच्या आधारानेच या दोघांमध्ये असलेल्या परस्पर प्रीतीला ओळखू शकेल. परंतु या प्रीतीची चव, ही अनुभूती, ही मात्र कवी मनासाठी अत्यंतिक अगम्य आहे. गोस्वामीजी मग कवी आहेत का गोस्वामीजी या अनुभूतीचे खरे ग्राहक आहेत? हा प्रश्न कदाचित आपल्याला पडू शकेल. मी श्री महाराजांच्या खात्रीने सांगतो की ज्यांना गोस्वामी तुलसीदासांचं हे काव्य म्हणजे केवळ एक कविता वाचत असेल, त्यांना अजूनही गोस्वामी तुलसीदासांच्या लेखणीमध्ये दडलेल्या या आत्मानुभूतीचा प्रांत, याची एक साधी झुळूक देखील अजूनही प्राप्त झालेली नाहीये. बघा, भगवंताचं दर्शन हे दोन पद्धतीने होतं. एक आहे ते म्हणजे परोक्ष दर्शन, प्रत्यक्ष दर्शन, आणि दुसरं आहे ते अपरोक्ष दर्शन, जे स्वरूप दर्शन आहे. अपरोक्ष दर्शन हे खऱ्या अर्थाने परमार्थामधलं सर्वोच्च दर्शन. आपण म्हणाल, हे परोक्ष आणि अपरोक्ष काय भानगड आहे? आपल्या मराठीमध्ये देखील हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो. खरं तर मूळतः हा संस्कृत शब्द. आपण एखादी गोष्ट घडली तर म्हणतो, माझ्या अपरोक्ष ते घडलं, मला माहित नाही. म्हणजे साधा व्यवहाराच्या भाषेमध्ये अपरोक्ष हा शब्द आपण वापरतो, परंतु तो आपण नकारात्मक रीतीने वापरतो. आणि माझ्या परोक्ष हे घडलेलं आहे म्हणजे अर्थात मी त्याच्या सन्मुख आहे, मी त्याचा साक्षी आहे, अशा पद्धतीने आपण परोक्ष हा शब्द वापरतो. परोक्ष हा सकारात्मक आहे, अपरोक्ष हा नकारात्मक भाग आहे व्यवहाराच्या दृष्टीने. परंतु परमार्थाच्या दृष्टीने सांगायला जावं तर भगवंताचं अपरोक्ष दर्शन, याचा अर्थ जिथं मी उपलब्ध नाही, माझा मीपणा नाही, माझं कुठलंही अस्तित्व नाही, असं हे परब्रह्म स्वरूपामध्ये तद्रूप झालेलं जीवशिवाचं मिलन, हे अपरोक्ष मिलनाभूती आहे. तर परोक्ष मिलनाची अनुभूती, यामध्ये जीव आणि भगवंत हे दोन परस्पर वेगळे आहेत. जरी ते अत्यंत निकट असले तरी त्यांच्यामध्ये द्वैत आहे. आणि मग अनेकदा द्वैतामुळं नामदेवांसारख्या संताला देखील मुक्ताई म्हणते की अजूनही मडकं कच्च आहे, तुला अजूनही गुरु प्राप्त झालेला नाही, आणि त्यामुळं पांडुरंग तुझ्या इतक्या निकट असूनही तुला अजूनही त्याच्या स्वरूप दर्शनाचा खरा बोध झालेला नाही. परोक्ष दर्शनामध्ये तो भगवंत आपल्यासारखाच सगुण होतो. आणि कदाचित आम्ही ज्याला अतिपरिचयात अवज्ञा म्हणतो, त्या पद्धतीने त्या भगवंताशी इतके तादात्म्य होत जातो की तो देखील आम्हाला आमच्यासारखा मनुष्यच वाटू लागतो. कौसल्या मातेने देखील प्रभू रामचंद्रांना पुत्र म्हणून प्राप्त केलं. तिला ते परोक्ष दर्शन झालं. परंतु आपल्याला तो प्रसंग चांगला माहीतच आहे, ज्याचं आपण गायन केलेलं आहे बालकांडामध्ये, की जेव्हा कौसल्या माता आपल्या लेकराला स्नान घालून पाळण्यामध्ये झोपवतीये, रामराया पाळण्यामध्ये झोपलेला आहे, आणि इकडं स्वतः स्नान करून देवाचा नैवेद्य ती तयार करतीये. नैवेद्याचं सुंदर ताट सजवतीये, देवासमोर आणून ठेवतीये, आणि थोड्या वेळाने येऊन बघते तर देवतांच्या या मंदिरामध्ये रामराया या ताटाच्या समोर बसून पदार्थ खातोय. हे बघितल्यानंतर कौसल्याच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. तिला काही कळेना. तिला वाटलं की आपल्याला काहीतरी बहुतेक भ्रम होतोय, म्हणून ती पाळण्याजवळ धावत गेली. तर पाळण्यामध्ये देखील रामराया तसाच. पुन्हा देवघरात आली तर देवघरामध्ये देखील रामराया तसाच. आणि मग शेवटी ती त्याला शरण गेली. रामाने तिला आपल्या मुखामध्ये विश्वरूप दर्शन घडवलं, आणि तो आपल्या कौसल्या मातेला दिलेला
अपरोक्ष अनुभूतीचा प्रांत होता. आणि मग तेव्हा कौसल्या मातेने सांगितलं की बाळा, माझा हा विवेक कधी जाऊ देऊ नकोस की तू परमात्मा आहेस. सज्जनो, संत चरित्रामधून आम्ही या भगवंताची जी सर्व लीला प्रसंगांना वाचतो, ऐकतो, हे कविमन अत्यंत सूक्ष्म झालं तरी ते केवळ परोक्ष अनुभूतीपर्यंत जाऊ शकतं. अपरोक्ष अनुभूतीपर्यंत जाण्यासाठी कविमन देखील असमर्थ आहे. आणि हेच गोस्वामीजी म्हणतायत की मिलनी प्रीती की मी जाई बखानी, कभी कुल अगम करम मन बानी. या कवी कुळासाठी आता असं कुठलं कर्म आहे, असं कुठलं मनाचं रूप आहे, अशी कुठली वाणीची तपस्या आहे की जे या कवी मनाला या अपरोक्ष अनुभूतीपर्यंत घेऊन जातील. आपल्याकडे एक म्हण आहे ना, जो न देखे रवी वो देखे कवी. या सूर्यप्रकाशामध्ये असलेल्या अनंत घटनांना देखील कदाचित हा सूर्य पाहू शकत नसेल, परंतु या सृष्टीमधल्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये कविमन मात्र सहजपणे प्रवेश करू शकतं. परंतु या भरत आणि प्रभू रामचंद्रांच्या भेटीमध्ये कविमनाला देखील ती अगम्य झालेली आहे. याचं कारण गोस्वामीजीच आपल्याला या परोक्ष आणि अपरोक्ष अनुभूती मधला फरक समजावून सांगताना म्हणतात की का कविमन तिथं जात नाहीये. याचं कारण परम प्रेम पूरन दो भाई, मन बुद्धी चित्त अहमिती बिसराई. कवीसाठी हे सगळ्यात मोठं अगम्य आहे की तो आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या चित्ताला आणि आपल्या अहंकाराला त्या प्रेम भावनेमध्ये संपूर्णपणे विसर्जित करून टाकेल. आजच्या काळामधल्या नवकवींसाठी किंवा जे ललित प्रसंगांवरती आधारित काव्य करणारे कवी आहेत त्यांच्याविषयी तर आपण न बोललेलंच बरं, कारण की त्यांचा सर्व प्रांत हा दृश्य जगामधला प्रांत आहे. या प्रांतामध्ये प्रामुख्याने मनबुद्धी चित्त अहंकार याच 4 गोष्टींमध्ये घुटमळणारं काव्य केलं जातं. परंतु प्रभू रामचंद्र आणि भरत ही अशी भेट आहे जिथं या दोघांच्याही अंतरंगामधल्या या मनबुद्धी चित्त अहंकार यांच्या अवस्थांचं जणू काही विसर्जन झालंय आणि भरत आणि प्रभू रामचंद्र या परब्रह्म स्वरूपा रूपामध्ये, या अद्वैत रूपामध्ये परिपूर्णतेने भेटलेले आहेत. या अद्वैत रूपामध्ये कवी मनाला प्रवेश कसा मिळणार, हा खरा प्रश्न आहे. जर कवीला तिथं जायचं असेल तर स्वाभाविकपणे त्याला देखील या मन बुद्धी चित्त आणि अहंकाराचा लय करावा लागेल. आणि हे मात्र ज्याची ही लेखणी अखंड या 4 सूक्ष्म देहांच्या आधाराने प्रेरित होत असते, त्याला या 4 अवस्थांचं काही केल्या लय करता येऊ शकत नाही. ही आमची सर्व साधना चालली आहे कशासाठी? या मन नामक न आवरणाऱ्या गोष्टीला आवर घालण्यासाठी. हा आमच्या बुद्धीचा जो सारखा चाललेला निश्चय सोडून या दृश्य जगाकडे धावण्याचा जो एक प्रकारचा परिपाठ आमच्या आयुष्यामध्ये आहे, ती वारंवार बुद्धी आम्हाला सत्संगामध्ये लावावी लागते, कारण हा बुद्धीचा निश्चय आम्ही सतत घालवून बसतो. याचं कारण असे की चित्तामधून येणाऱ्या या अविरत वासनांचा प्रवाह आमच्या बुद्धीला काही केल्या निश्चयात्मक होऊ देत नाही. आणि चित्त ज्या या अहंकार रूपी आसनावरती बसलंय आणि त्यामुळे मी जीव हा भ्रम द्वैत पसारा ही आम्ही आमची मुख्य भूमिका जणू काही धरून ठेवलेली आहे. अशा या अहंकाराच्या सिंहासनावर बसलेल्या चित्तरूपी वासनेच्या या पोतडीतून बुद्धी रूपी असलेली ही सूक्ष्मावस्था कधीच निश्चय करू शकत नाही. आणि त्यामुळे आमचं मन अखंड सैरभैर फिरत असतं. बघा,
भरतजींच्या चरित्रामध्ये जर आपण नीट विचार करून बघितलं तर या 4 अवस्था 4 प्रसंगांमध्ये त्यांनी विसर्जित केलेल्या आहेत. जेव्हा कैकेयी हातामध्ये औक्षणाचं तबक घेऊन निरांजन प्रज्वलित करून भरतजींचं स्वागत करते आणि त्यांना तर्काच्या आधाराने समजावून सांगते की मी तुझ्या कल्याणासाठी कशा पद्धतीने रामाला वनवासात पाठवलं. एक माय लेकराच्या नात्यातून जर विचार केला तर एका आईने आपल्या मुलाच्या हितासाठी एखादी केलेली ही गोष्ट जी कदाचित बुद्धीच्या आधारावरती तर्कशुद्धतेच्या आधारावरती एखाद्या जीवाला पटू शकेल. बुद्धी आपल्याला नेहमी सांगते की सद्गुरूंनी दिलेलं आज्ञा पालन करावं. बुद्धी आपल्याला नेहमी सांगते की राजधर्माच्या आधाराने प्रजेच्या कल्याणासाठी राजाने झटावं. या सर्व बुद्धीच्या आधारावरती असलेल्या गोष्टी आहेत. भरताने ज्या वेळेला या भरलेल्या राजसभेमध्ये सांगितलं की आपण काय बोलताय ते मला खरंच काही कळत नाही, मला आता एकच कळतं की उद्या प्रातःकाळी मी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी निघतो. मला वाटतं इथं या बुद्धीचं साम्राज्य भरतजींच्या या सूक्ष्म देहातून गळून पडलेलं आहे. हे जे मन या चित्रकूटच्या दिशेने धाव घेत होतं त्या मनाला अत्यंत प्रिय वाटणारा असा जेव्हा रामसखा निषाद प्रभू रामचंद्रांच्या जणू काही रूपामध्ये भरतजींना भेटला, त्यावेळेला जणू काही भरतजींनी आपलं हे मन या निषाद राजाला, या रामसख्याला समर्पित करून टाकलेलं आहे. प्रभू रामचंद्रांची जेव्हा शय्या भरतजी पाहतायत, ज्या घाटावरून प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं, मला वाटतं त्या गंगा मातेच्या पात्रामध्ये जणू काही भरतजींनी आपल्या मनरूपी असलेल्या या सूक्ष्म देहाला विसर्जित करून टाकलं. ते या प्रभू रामचंद्रांच्या स्मृतीमध्येच हरवून गेलं. भरद्वाज मुनींच्या आश्रमाच्या जवळ जेव्हा या चित्त रूपी गोष्टींची परीक्षा झाली, बघा मनुष्य जागृतीमध्ये बुद्धीच्या आधाराने अनेक उत्तम तर्क मांडू शकतो. त्यामुळे अर्थ न धर्म न काम रुची न गती चहू निर्वाण हे रवींद्र पाठक देखील म्हणू शकेल, परंतु हे बुद्धीच्या आधारावर आहे. त्याचं चित्तामध्ये काय आहे हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की भगवंताशी 24 तास उघडा व्यवहार करावा. बघा सुंदरकांडमध्ये किती चिंतनीय प्रसंग आहे की प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेवरून लंकेमध्ये दाखल झालेले हनुमंत दिवसभर लंकेचं अवलोकन करतायत. बाहेरून त्रिकुट पर्वतावरून लंकेला पाहतायत आणि त्या लंकेमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निशाचर, वेगवेगळ्या प्रकारची कन्या, वेगवेगळ्या प्रकारची वन उपवन मधुर फळ सर्व काही दिसत आहेत. परंतु हनुमंत म्हणतात की दिवसा तर बघितलं, परंतु आता रात्री देखील बघितलं पाहिजे की नेमकी लंका कशी आहे. आणि मग त्यांनी बघितलं की मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देखे जहत निसिचर जोधा. रात्रीच्या वेळेला मंदिर समजून ज्याच्यामध्ये प्रवेश केला त्यामध्ये केवळ राक्षसी प्रवृत्ती नांदत आहे हे हनुमंतांनी पाहिला. दिवसा मनुष्य जागृत अवस्थेमध्ये कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या उपाधी लावून घेऊ शकतो, परंतु झोपेमध्ये जेव्हा या चित्तामध्ये असलेल्या या सर्व वासनांवरचं तो नियंत्रण घालवतो त्या क्षणी त्याच्यामध्ये असलेला हा निशाचर जागृत होतो. बघा आणि भरतजींची परीक्षा भरद्वाज मुनींनी या रात्रीच्या असलेल्या या मोहरूपी महालामध्ये घेतली. अनंत प्रकारचे भोग समोर ठेवले, परंतु भरतजी त्या भोगांशी मनाने देखील स्पर्श करू शकले नाहीत. देहाची तर फारच वेगळी गोष्ट आहे. डोळ्यातून वाहणारे अश्रू, प्रभू रामचंद्रांचं नित्य स्मरण, हेच या अहंकाराचं विसर्जन करून त्यांना या चित्रकूट पर्वताच्या सीमारेषेच्या आतमध्ये घेऊन आलंय. त्यामुळे एक साधी गोष्ट आहे की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराच्या आधाराने कोणीही चित्रकूटावरती पोहोचू शकत नाही. इथं परमात्म्याशी तादात्म्य झालेलं हे मन
कवीसाठी अगम्य आहे. गोस्वामीजी म्हणतात, सांगा कोण हे प्रेम प्रगट करू शकेल. कहु सुप्रेम प्रगट को करई, केही छाया कभी मती अनुसरई. इथं या मनबुद्धी चित्त अहंकाराच्या आधाराने सर्व काही अनिर्वचनीय आहे, अव्यक्त आहे. आणि कवी तर केवळ सूक्ष्म मनाने जाऊन अतिसूक्ष्म जी भावना व्यक्त होते तिला धरू शकतो, परंतु इथं व्यक्त व्हायला काही राहिलंच नाही. समर्थ रामदासांची शेजारती डोळ्यासमोर येते. राम आणि दास दोघे पहुडले नामी, दोघे पहुडले नामी, हेही बोलावया न उरे दुजे कोणी. हे कोण सांगणार? राम आणि दास दोघांचं हे मिलन झालेलं आहे. यामध्ये जी व्यक्त होणारी भावना आहे ती अनिर्वचनीय आहे, अव्यक्त आहे. कवी तर केवळ सावल्या धरू शकतो व्यक्त झालेल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म भावनेच्या, परंतु तिथं व्यक्त होणारी भावनाच कवीला सापडेना. त्यामुळं गोस्वामीजी एक प्रकारे थेट आव्हान देतात की सांगा कोण या श्रेष्ठ प्रेमाला व्यक्त करू शकतो. अहो, हे सर्व कवी लोक आम्ही तर केवळ एखाद्या नटासारखे आहोत जे गतीनुसार नाचत असतात, परंतु इथं जणू काही कालातीत झालेलं हे अनिर्वचनीय प्रेम या चित्रकूट पर्वतावरती घडतंय. द्वैत बुद्धीच्या भावनेने त्या प्रेमाचं वर्णन हे कोणालाच करता येऊ शकत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी ही विलक्षण संतांची अवस्था. आणि जे भरतजींना प्राप्त झालं ना सज्जनो, तेच अपरोक्ष अनुभूतीच्या आधाराने प्रत्येक जीवाला जो शिव झालेला आहे त्याला या प्रभू रामचंद्रांच्या या आनंद सागरामध्ये अशाच पद्धतीची अनुभूती येते, ज्या अनुभूतीला शब्दांच्या आधाराने सांगता येणं शक्य नाही. मग तुलसीदास कोण, कवी का त्या आत्मानुभूतीचे अधिकारी, या मुख्य प्रश्नाकडे येतो. संतांची ही करुणा की ते या आत्मानुभूतीच्या अनुभूतीमधून केवळ सामान्य जीवांच्या उद्धारासाठी पुन्हा तुर्येपर्यंत खाली येतात. आणि त्या शब्दांच्या आधाराने तो अनुभव जरी परिपूर्णतेने सांगू शकत नसले तरी निदान भक्तांना तो अनुभव घेण्याचा राजमार्ग सांगू शकतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. म्हणजे तुकाराम महाराज हे सांगून जातात की तुम्ही कसं तुमच्या जीवनामध्ये आचरण करावा हे सांगण्यासाठी आम्ही तो आत्मानुभूतीचा अद्वैत आनंद सोडून पुन्हा द्वैत धारण करून इथं आलो. ते केवळ तुम्हा जीवांसाठी आलेलो आहे. तो आनंद हा केवळ अनुभूतीचा प्रांत आहे, तिथं शब्दांना देखील स्पर्श नाही. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकी देखील कोणाच्याही मनाला या आनंदाचा ठाव लागू शकणार नाही. गोस्वामीजी म्हणतात की त्या प्रेमाला मी कुबुद्धी असलेला कसा काय सांगू. अरे, एका तृणवत असलेल्या गवताच्या पातीने कधी सुंदर राग वाजवता येईल का? हे जसं शक्य नाही, त्याप्रमाणे या देहबुद्धीच्या आधारावरती असलेल्या मनबुद्धी चित्त अहंकाराला भरत आणि राम भेटीच्या अद्वैत प्रेमसागराची अनुभूती येऊ शकत नाही. आणि बघा, गोस्वामीजी आपल्याला एक चित्रकूट या असलेल्या तुर्यातीत अवस्थेचं वर्णन सांगतायत आणि त्याच वेळेला जणू काही भूलोकावरती देखील असलेल्या अत्यंत अधमातल्या अधम व्यक्तीच्या देखील मनामध्ये कदाचित या प्रसंगाचं गायन करत असताना एक चुकीची भावना किंवा कुठल्याही पद्धतीची मनामध्ये वाईट प्रवृत्ती येणार नाही, परंतु स्वर्गातल्या देवांना मात्र प्रभू रामचंद्र आणि भरताची ही भेट पाहिल्यानंतर छातीमध्ये धडधडू लागलेलं आहे. मिलनी बिलो की भरत रघुबर की सुरगन सभय धक धकी धरकी. धडधड होऊ लागली छातीमध्ये.
खर तर बृहस्पती या स्वर्गामध्ये या देवतांचे गुरु होऊन खऱ्या अर्थाने पश्चातापच करत असतील की अरे काय मला शिष्य मिळालेले आहेत, काय प्रसंग घडतोय, त्याचा कसा आपल्या हृदयामध्ये या देवतांनी आनंद घ्यायला पाहिजे. परंतु एवढ्या या स्वर्गासारख्या उच्च सिंहासनावरती बसूनही यांच्या मनामध्ये मात्र धाकधूक सुरू आहे की भरत आणि राम ज्या पद्धतीने भेटत आहेत त्यामुळं असं वाटतंय की भरत रामाला घेऊन पुन्हा अयोध्येमध्ये जाणार. कदाचित त्यावेळेला देवता शब्दांच्या आधाराने काही बोलले नाहीत, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून ते भाव स्पष्टपणे दिसत होते. आणि म्हणून देवांचे हे ऋषी, देवांचे हे सद्गुरू बृहस्पती आपल्या या नालायक शिष्यांना समजावून सांगू लागले की अरे बाबांनो, हा प्रसंग तुम्हाला या डोळ्यांनी पाहता येण्याचं सद्भाग्य मिळालेलं आहे. तुम्ही केवळ मनोभावे वंदन करा या स्थितीला. जी स्थिती या सृष्टीमध्ये प्राप्त होणं हे अत्यंत अगम्य आहे. निदान त्या स्थितीला आपण प्राप्त करू शकत नसलो तर या स्थितीचा आदर तर ठेवायला शिका. बृहस्पतींनी या देवतांना समजावलं तेव्हा या मूर्खांच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडला. गोस्वामीजी लिहितायत, समुझाए सुर गुरु जड जागे. हे अज्ञानी तेव्हा थोडेसे जागे झाले आणि मग काय आपल्या गुरूंनी सांगितले, म्हणून बरशी प्रसून प्रशंसन लागे. आणि म्हणून मग देवता फुलांचा वर्षाव करू लागले. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी भरताला खूप वेळ आपल्या मिठीमध्ये घेतलं. साश्रू नयनांनी दोन्ही भावंडांनी एकमेकांना जणू काही अभिषेक केला असावा. त्यानंतर प्रभू रामचंद्र भरताला पुन्हा पुन्हा पाहतायत आणि त्यानंतर भरताच्या मागे उभा असलेला आपला दुसरा बंधू शत्रुघ्न याला देखील त्याच प्रेमाने प्रभू रामचंद्र भेटतात. त्याच प्रेमाने निषाद राजाला देखील प्रभू रामचंद्र भेटतात. आणि तत्पश्चात भरतजी लक्ष्मणाला अत्यंत प्रेमाने या चित्रकूट पर्वतावरती आलिंगन देतात. सज्जनहो, अशा रीतीने आता या चारही भावंडांचं एकमेकांशी मिलन झालेलं आहे. आता सर्व प्रजा जी मागून या कामदगिरी पर्वतावरती येत आहे ती एक एक करून चित्रकूटावरती दाखल होणार आणि तिथून जो भावनांचा हल्लकल्लोळ आपल्याला गोस्वामी सांगणार आहेत त्याचं चिंतन आपण उद्यापासूनच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.